देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। उपस्थित मान्यवर आणि आदरणीय ज्योती मॅम आणि आपले सर्व सौरऊर्जाचे मित्रमैत्रिणी माझे सुषमा पावसकर मुंबई परेवरून। मी अदानी ग्रुपमध्ये एचआर आहे। मी 20 फेब्रुवारी 2023 साली 5 दिवसाचा कोर्स केला। त्या 5 दिवसाच्या कोर्समध्ये इतक्या गोष्टी क्लिअर होत गेल्या की म्हणजे अशी आशा संपली होती की पुढे काय होईल, असं होईल तसं होईल, ह्या बऱ्याचशा गोष्टी नकारात्मक दिशेनेच होत होत्या। जसा तो कोर्स 5 दिवसाचा झाला त्याच्यानंतर 13 मार्च 23 ला मी बॅच जॉईन झाले। नोव्हेंबर डिसेंबर मध्ये 2 ला मला स्पाइन कॉर्ड मध्ये इतका गॅप निर्माण झाला की मी फक्त आणि फक्त बेड रेस्टवरती होते, की मी उठूच शकत नव्हती। फक्त 2च क्रियासाठी उठायचं तर बाकी फक्त आणि फक्त बेड रेस्ट। तो मला वर्क फ्रॉम होम मुळे आलेला परिणाम। आणि त्यावेळेला असं वाटलं की सगळं संपलंय, मला असं वाटत नाही आता उभी राहू शकेल। पायामध्ये ताकद नव्हती, कमरेमध्ये नव्हती, काहीच नव्हतं, चालूही शकत नव्हते। 5 दिवसाच्या कोर्स नंतर आणि नंतर मार्च मध्ये जेव्हा जॉईन झाली, पहिल्या 21 डेज मध्ये जेव्हा सातत्याने मेडिटेशन आणि मॅमने सांगितल्या सगळ्या टेक्निक्स वापरल्यानंतर त्या 21 दिवसामध्येच इतका फरक जाणून लागला। पायातली जी सगळी दुखी पूर्ण म्हणजे मी व्यवस्थित चालू लागले। स्पाइन कॉर्ड मध्ये मला असं वाटलं काहीच नाही आणि माझे सगळे रिपोर्ट नॉर्मल आहे, एकही गोळी मला आता काहीच नाहीये। आणि जो सगळा संपलेला कॉन्फिडन्स आहे तो पूर्णपणे मला परत येऊ लागला, इतका की असं वाटलं खरंच माझ्यात काहीतरी। आणि मॅमच्या शब्दात सांगण्यात की आंतरिक तेजाची अनुभूती मला येत गेली त्या सततच्या मेडिटेशनमुळे। नंतरच्या महिन्यामध्ये मला दुसरा अनुभव असा सांगायचा आहे, मी असं लोकांना वाटेल की मी एचआर मध्ये तर तू हे काय छोटे बिझनेस करते, तर मी माझा छोटासा स्मॉल स्केल वरती मला त्या आयडिया येत गेल्या। मसालाचा मी एक बिझनेस स्टार्ट केला, त्यात घरातल्यांनी, सासूंनी, सगळ्यांनी खूप एवढा प्रतिसाद दिला की तो उत्तम चालू आहे। म्हणजे माझ्या कामाबरोबर मी ते उत्तम चालू आहे, म्हणजे असं नाही की तू हे काय करतेस, कशासाठी करते, असं कोणीच नाही विचारलं। आणि सगळ्यांनी मला इतका उत्तम प्रतिसाद दिला की माझा खूप छान प्रॉफिट झालेला आहे। आणि तिसरं मला सगळ्यात महत्त्वाचं असं सांगायचं आहे की हे सगळं होत असताना आपल्याला बरेचसे प्लस मायनस होतच असतात, आपल्याकडे मेन सातत्यच नाहीये। त्याच्यामुळे अशा गोष्टी असं वाटतं की आता काय होईल, काय नाही होईल, पण फक्त एकच आहे की ट्रस्ट आणि बिलीव्ह जर ठेवलं आणि रोजचं हे मेडिटेशन ठेवलं तर सगळ्या गोष्टी ज्या अशा आहेत की सातत्याने होतच जाणार आणि होतच राहणार। तर मला मॅमसाठी 2 शब्द मला सांगायचे वाटतात, ना वयाचे बंधन ना नात्याचे जोड, ज्याला आहे अगाध ज्ञान, जो देई निस्वार्थ ज्ञान, गुरु त्याचे म्हणावा, देव तेथेच जाणावा, देव तेथेच जाणावा। थँक्यू व्हेरी मच।